हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंडराव दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पै माऊली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. ह्या अंगाने आपण आपलं जीवन आनंदाने कसं जगायचं आहे त्याचं चिंतन आपण करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आनंदाने जीवन जगणं ही कला आहे आणि कला म्हटल्यानंतर तिथे ज्ञान हे येतच. लक्षात घ्यायचं की आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे, यशस्वी जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय ते कसं कसं जगता आलं पाहिजे. तर जसं पुराणात आपण पाहिलं की अगदी वाल्या कोळी म्हणजे मासे पारधी होता, लोकांना लुटत होता, मारत होता. इतक्या अधोगतीला गेलेली ही व्यक्ती पुढे तीच वाल्मिकी ऋषी झाली. म्हणजे स्वतःचं जीवन त्यांनी किती सुंदर घडवलं असं आपण म्हणू शकतो. किंवा अगदी इतिहास कालामध्ये गेलं तर बुद्धांचा जो अनुयायी होता अंगुलीमल, तो पूर्वाश्रमीचा दरोडेखोर होता, लोकांना मारायचा त्याच्या जंगलामध्ये आल्यानंतर. अगदी त्याचप्रमाणे पण तोच बुद्धांच्या सान्निध्यात आल्यानंतर संत होऊन गेला. म्हणजे हे जे परिवर्तन प्रत्येक माणसाकडे होत असतं, होऊ शकतं, होतं. पण त्यामागे ज्ञान, मार्गदर्शन आणि ज्ञान आणि त्या व्यक्तीचे प्रयत्न हे कारणीभूत करतात की तिथे ती व्यक्ती तेवढी प्रयत्न करून स्वतःच्यामध्ये बदल घडवून आणते. आणि म्हणून कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ नसतं म्हणतो ते त्यासाठी आपण की आपल्याकडे असलेले दुर्गुण असतील तोपर्यंत आपण कनिष्ठ असतो आणि तेच जर सद्गुण झालं तर तीच व्यक्ती श्रेष्ठ ठरते. श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे ज्ञानाच्या अधिष्ठाना म्हणायला काही अर्थ नाही, पण सगळ्या व्यक्ती एकाच लेवलच्या आहेत असं जे म्हटलं जातं समत्वाने पाहायला ते आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून प्रत्येकाला आपलं जीवन आनंदाने जगता येतं आणि ही कला आत्मसात करता येते. पण ही कला आत्मसात करण्याचा अर्थ काय? जीवन जगण्याची कला आहे, ज्ञान आहे, याचा अर्थ काय की ते दैववाद इथे नको. नशिबात असेल तर होईल असं कोण रडगाणं गाणारी जी मंडळी असतात त्यांच्यासाठी जीवन जगणं ही कला नाही. त्यांच्यासाठी ते जीवन जसं येतं वाट्याला तसं ते जगत राहतील. बुवाबापांच्या मागे लागून काहीतरी गंधे कुंकू लावून स्वतःच्या जीवनाची अधोगतीच करून घेतात. पण जीवन जगणे ही कला म्हटल्यानंतर तिथे प्रयत्नवाद येतो आणि प्रयत्नवादातूनच आपण आपलं जीवन घडवू शकतो. प्रयत्न प्रत्येकालाच केले पाहिजे, प्रत्येकाने केले पाहिजेत. पण हे व्यक्तिगत पातळीवरचं जीवन जर जगायचं आहे, ते समृद्ध करायचं आहे, यशस्वी करायचं आहे, आनंदाने जगायचं आहे तर त्याला ज्ञानाची गरज आहे. म्हणून आपल्या जीवनाचं शिल्प आपणच घडवतो. म्हणून ते जीवन उद्या सांगते तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. की शिल्प घडवणं दुसरा कोणी घडवत नाही, आपणच घडवतो. इतर वेळेला जे शिल्प घडवतो मूर्तिकार किंवा शिल्पकार एखाद्या मातीच्या किंवा दगडातून मूर्ती घडवतो. पण मानवी जीवनाचं जर आपलं शिल्प आपल्याला घडवायचं असेल तर त्या आपल्यालाच घडवायचं. पण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. ही महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात ठेवता आली. अर्थात शिल्पकार असतो म्हणायला पण शिल्पकार होण्यासाठी जे ज्ञान आहे शिल्पकलेचं ते कोणाकडे तरी घ्यावं लागतं. तसं जीवन जगण्याची ही जी कला आत्मसात करायची असेल तर त्यासाठी मार्गदर्शकाची तर नक्कीच गरज असते. त्यांनी जर ज्ञान दिलं नाही, जसं नारद मुनीने वाल्याला ज्ञान दिलं, नाम दिलं आणि त्याच्यातून त्याच्या प्रयत्नातून वाल्मिकी झाला. अंगुलीमलला बुद्धाने ज्ञान दिलं, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्यामुळे त्यांनी स्वतः केलेल्या प्रयत्नातून अंगुलीमल संत झाले. आणि म्हणून हे सगळं जे परिवर्तन आपण म्हणत असतो
ते परिवर्तन आपल्या हातात आहे. मग आपण आपलं जीवन कसं यशस्वी करायचं आहे, आपण आपल्या जीवनात कसा आनंद घडवायचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत पुन्हा 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 लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या नशिबात असेल तर होतं, माझं नशीबच असं तर रडत रडत कोणी असेल तर त्याला ते शिल्प घडवता येणार नाही. म्हणून इथे शिल्प जीवनाचं शिल्प, ते जीवनाचं शिल्प घडवण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी येतात. पहिला येतो तो मार्गदर्शकच येतो. मार्गदर्शकाशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून इथे मार्गदर्शकांना आलेलं ज्ञान, ज्ञान ज्यावेळेला व्यक्तीला मिळतं तर ती व्यक्ती त्या ज्ञानातून आपलं शिल्प घडवायचं आहे ही इच्छा त्या व्यक्तीकडे यायला हवी. बघा लक्षात घ्या. आधी ज्ञान मिळाल्यानंतर म्हणजे बहिर्मनाच्या लेवलला ज्ञान मिळतं, कळतं, आणि ते कळल्यानंतर आपणच आपलं शिल्प घडवायचं आहे आणि ते घडवण्यासाठी ती इच्छा त्याच्याकडे ती आली पाहिजे. आता ही इच्छा आली तरी झालं का नाही, तर ज्ञान आलं तर ज्ञानाबरोबर तिथे शिल्प आपलं घडवायचं म्हणजे नेमकं कच्चा माल जसा लागतो की दगडातून मूर्ती घडवली जाते, तसं आपल्या ठिकाणी काय आहे तर आपल्या ठिकाणी आहे ते अंतर्मन आहे. अंतर्मनाचं जडणघडण घडवायची असते आपल्याला. कोणाला? आपल्याला म्हणजे बहिर्मनाला. म्हणून आपण प्रथम जाणीवपूर्वक जे जाणतो बहिर्मनाच्या अंगाने ते आपण, आणि आपल्याला इच्छा होते की आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे. म्हणजेच आपल्या ठिकाणी असलेल्या अंतर्मनामध्ये सद्भावना निर्माण झाल्या पाहिजेत, निश्चय निर्माण झाला पाहिजे, चांगले विचार प्रकट झाले पाहिजे. त्याच्यातून तिथे त्याच अंतर्मनाची जडणघडण घडवायचं आहे. शिल्प घडवतो जेव्हा अंतर्मनाला आपण घडवू तेव्हा ते शिल्प आपल्या जीवनाचं घडत असतं. म्हणून आपला कच्चा माल जो असतो तो आपलंच अंतर्मन असतं. मग इथे इन्स्ट्रुमेंट पण लागतात. इन्स्ट्रुमेंट म्हणजे कशासाठी की हे जे ज्ञान असतं ते श्रवण, वाचन, चिंतन, ध्यास, निजध्यास याच्यातून हे होत असतं. तर त्यामुळे ह्यासाठी लागतं ते आपल्याकडेच इन्स्ट्रुमेंट आहेत. कसली आहेत इन्स्ट्रुमेंट? कर्मेंद्रिय आहेत. हात, पाय, वाचा आदी 5 पंचकर्मेंद्रिय, नाक, कान, डोळे आदी. नाक, कान, डोळे, जीवा, त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय, किंवा मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे अंतरेंद्रिय, किंवा धारणाशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, ही सर्व आपल्याकडे असलेली इन्स्ट्रुमेंट आहेत. आपल्याच जीवनाचं शिल्प आपणच घडवायचं आहे. त्यासाठी आता हे एवढं झालं म्हणजे इन्स्ट्रुमेंट आलं, कच्चा माल कळला, आपण घडवायची इच्छा आली, त्यासाठी ज्ञान मिळालं. मग त्यासाठी ज्ञान मिळाल्यानंतर त्या ज्ञानाचा अभ्यासातून आपल्याकडे कौशल्य निर्माण झाले, कल्पकता निर्माण झाली पाहिजे. लक्षात घ्या. ज्या कल्पकतेतून सुंदर शिल्प घडवता येतं. म्हणून त्याचबरोबर येतं ते कल्पकता येते. आणि ह्या कल्पकता आली म्हणजे कसं होतं, ज्ञान आलं, ज्ञानाबरोबर शिल्पकार म्हणजे शिल्पकार तयार झाला, म्हणजे आपणच तयार झालो. इथे आपल्याला इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेबरोबर आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहेत हे कळलं आपल्याला कुठे सुधारायचं आहे हे कळलं. आता हे कळल्यानंतर नेमकं पुढे आणखीन काय हवं, तर आणखीन त्यासाठी हवं असतं ते आपल्याला आपले प्रयत्न, म्हणजे कल्पकता पण निर्माण झाल्यानंतर प्रयत्न, आणि हे प्रयत्न फार महत्त्वाचे असतात. म्हणून ह्या सगळ्या 8 गोष्टी आपल्या जीवनामध्ये महत्त्वाच्या आहेत. म्हणून मार्गदर्शक हवाच. मार्गदर्शकाकडे मिळणारं ज्ञान, ज्ञानातून ज्याला आपल्याला सुधारायचं ती व्यक्ती, त्या व्यक्तीतून तिच्याकडे होणारी इच्छा, त्या इच्छेतून त्याच्याकडे असलेली इन्स्ट्रुमेंट, त्या इन्स्ट्रुमेंटमधून त्याच्याकडे असलेला कच्चा माल त्याला कुठे कळतो, आणि त्याच्यातून त्याच्याकडे निर्माण होणारी जी कल्पकता, आणि कल्पकतेतून शेवटी तो जे प्रयत्न करेल, शेवटी प्रयत्न महत्त्वाचा. नुसती इच्छा केली आणि झालं असं होत नाही. म्हणून प्रथम इच्छा निर्माण व्हावी लागते. इच्छाच नाही निर्माण झाली तर पुढच्या गोष्टी काही असून उपयोगच नसतात. म्हणून आपलं जीवनाचं शिल्प आपल्याला घडवायचं आहे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रयत्न केले पाहिजेत. आणि बाकीचं सगळं आपल्याकडेच आहे. कच्चा मालही आपला अंतर्मन आहे. कच्चा माल लक्षात ठेवायचं, अंतर्मनाला आपल्याला घडवायचं आहे. आणि अंतर्मन घडवण्यासाठी सद्गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आत्मसात करावं लागतं. आणि आत्मसात करून ते आपल्या अंतर्मनात मुरवण्याचा प्रयत्न करावा लागतो. बहिर्मनाच्या लेवलला आपल्याला ते कळलं, पण कळलं म्हणजे वळलं नव्हे. जोपर्यंत अंतर्मन साथ देत नाही तोपर्यंत
आपल्या जीवनाचे शिल्प घडू शकत नाही. परत लक्षात आलं. म्हणून ह्या सगळ्या 8 गोष्टी एकत्रित होतात तेव्हा आपल्या जीवनाचं शिल्प आपण घडवू शकतो. आणि म्हणून आपल्या जीवनाचं शिल्प घडवण्यासाठी ज्ञानाची महत्त्वाची गरज आहे. की ज्ञान म्हणजे ते काय महत्त्वाचं आहे की प्रत्येक गोष्ट करताना एक लक्षात ठेवायचं की आपल्या अंतर्मनाची सुधारणा करणं म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत, अनिष्ट विचार आहेत, नको नको त्या भावना आहेत, धारणा आहेत, कल्पनाचा मोठा गड्डा भरलेला असतो. तो आपल्यालाच कळत नसतं. आणि त्यामुळे तिथे जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच आपली निकोप नसते. पण एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण हे करू शकतो हा विश्वास निर्माण होतो. आणि त्या विश्वासातून आपण आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण हळूहळू करावं. पण इथे निश्चय महत्त्वाचा असतो. निश्चयातून अंतर्मनाला वळवता येतं. निश्चयातून प्रयत्नपूर्वक आपण आपलं अंतर्मन शुद्ध करू शकतो. म्हणून अंतर्मनामध्ये सकारात्मक विचार, अंतर्मनामध्ये दृढ विश्वास आणि अंतर्मनामध्ये जे जे ज्ञान आत्मसात झाले त्याप्रमाणे कृती करण्याची, त्याच्यातून स्फुरण निर्माण होण्याची जी शक्ती आहे ती असायला लागली. म्हणजे आत्मशक्ती तिथे असायला लागते. आणि त्याच्यातून आपण आपलं जीवन घडवू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो की आपल्याला आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करणं. आपल्या अंतर्मनामध्ये सकारात्मक विचार असावे लागतात, सद्भावना असाव्या लागतात. सर्वात महत्त्वाचं दुर्भावनेतून माणसाचं जीवन सुखी आनंदी होत नाही. आपल्याकडे असलेला जो क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, द्वेष आहे किंवा मोह आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्मनाचं अशुद्धीकरण करत असतात. आणि त्या सर्व गोष्टी तिथून जर बाजूला होऊन तिथे मैत्रभाव निर्माण झाला, सर्वांच्या भल्याचा विचार निर्माण व्हायला लागला, तर तेच अंतर्मन सुंदरसं शिल्प त्या अंतर्मनातून आपलं घडलं जातं. म्हणजे जीवनाचं शिल्प घडवण्यासाठी अंतर्मनाचं शुद्धीकरण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून अंतर्मनाची जी शुद्धीकरण आपण म्हणतो ते शुद्धीकरणासाठी ज्ञानाची आवश्यकता असते, सद्गुरूंची आवश्यकता असते, सत्संगाची आवश्यकता असते. कारण अंतर्मन लगेच वळत नाही. अंतर्मन आपली पूर्वीची वाट सोडत नाही, जुनी वाट सोडत नाही, त्या जुन्या वाट्यावरच वळतं. पण तिथून त्याला वळवण्यासाठी निश्चय करावा लागतो. निश्चय करून प्रयत्न करत 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 करता करता एक दिवस अंतर्मन ऐकतं. ऐकणार नाही असं नाही, ऐकतं. पण त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्या जीवनात शिल्प सुंदर घडू शकतं. म्हणून आनंदाने जीवन जगणे ही जी कला आहे ही जर आत्मसात आपल्याला करायची असेल तर ते ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानातून शहाणपण निर्माण होतं. लक्षात घ्यायचं प्रत्येक गोष्ट कशी एकमेकाला अवलंबून आहे ते लक्षात येतं. शहाणपण म्हणजे काय की आपण जे कर्म करतो त्याच्यातून आपल्याला चांगलाच परिणाम मिळाला पाहिजे प्रतिक्रिया रूपाने, हे ज्याला कळलं तिथे त्याला म्हणतात शहाणपण. आपण जे बोलू, आपण जे विचार करू, आपण जे चिंतन करू, इच्छा करू किंवा आचरण करू त्याचा प्रत्येक गोष्टीचा आपल्याला प्रतिक्रिया रूपाने परिणाम मिळत असतो. म्हणून प्रतिक्रिया रूपाने परिणाम मिळण्यासाठी आपलं अंतर्मन जर शुद्ध असेल तर तिथे सद्भावना असते. आणि त्या सद्भावनातून आपलं कर्म सुधारतं. आणि त्या सत्कर्म सुधारण्यातून आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. म्हणजे हे शास्त्र आहे. हे शास्त्र जर व्यवस्थित समजलं तर आपण आनंदाने कसं जगायचं हे कळतं. आणि म्हणून इथे खरा धर्म कोणता आहे असं जर विचार केला तर आनंदाने जीवन जगणं हाच खरा धर्म. आणि आनंदाने जीवन जगणं म्हणजे इथे जे आपण इतर धर्म म्हणतो हे लोकांचे समूह एकत्र येऊन अमुक एक पद्धतीने सण साजरे करणं किंवा काही गोष्टी ज्या काही त्यांच्या पद्धतीने रूढी किंवा परंपरेने ते वागणं ह्याला ते धर्म म्हणतात. पण ते आहे ते सगळे संप्रदाय आहेत. धर्म एकच की जो सनातन आहे. आता इथे सनातन धर्म म्हणून लोक कुठेतरी आपली पाठ थोपटत बसतात. जुना सनातन म्हणजे पुरातन, अतिशय सुरुवातीपासून. पण खरा सनातन धर्म कोणता? निसर्गाचे नियम हाच आपला सनातन धर्म आहे. आपल्या अंतर्मनामध्ये जर क्रोध जागृत झाला तर पहिला वाईट परिणाम आपल्यालाच मिळतो. आपलं मन व्याकुळ होतं.
आनंदापासून आपण लांब पडतो. लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. निराशा निर्माण झाली तरी आनंदापासून लांब पडतो, आपण व्याकुळ होतो. हा परिणाम आहे. मग आपल्याला निराश व्हायचं नाही आहे की आपल्याकडे क्रोध येता कामा नये, आपल्याकडे द्वेष येता कामा नये. हे सगळे विकार आपल्या मनाला व्याकुळ करतात, दुःख निर्माण करतात. आणि म्हणून इथे आपल्याला आपल्या ठिकाणी परिवर्तन घडण्यासाठी सतत सद्भावनांची कास धरता आली पाहिजे. आणि या सद्भावनांच्या कास धरण्यातून आनंदाने आपण जीवनाकडे पाहू शकतो. लक्षात ठेवा की जीवन आनंदाने जगता येतं. जर वाल्याचा वाल्याकोळीचा वाल्मिकी होऊ शकतो, किंवा जो अंगुलीमाल आहे त्याचा संत अंगुलीमाल होऊ शकतो, तर आपण तेवढे वाईट नाहीत. तर अतिशय दोन टोक आहेत ती दोन. एका टोकाला वाल्या तर दुसऱ्या बाजूला वाल्मिकी. आपण तिथे मध्ये कुठेतरी आहोत. आपल्याला सुधारायला वेळ लागणार नाही. आपण आनंदाने जीवन जगू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून धर्म म्हणताना खरा धर्म हा अंतर्मनामध्ये सद्भावना ज्या निर्माण होणं आणि त्याच्यातून जे आचरण होणं, तो आपला खरा धर्म आहे. म्हणून इथे कर्म योग म्हटलं की कर्तव्य धर्म आपण म्हणतो. तो कर्तव्य धर्म म्हणजे सदाचार, सद्भावनेतून सर्वांशी आपलं आचरण असणं, हे आपलं कर्म आहे. तो कर्तव्य धर्म ठरतो. आपल्या वाटेलेलं कर्म आपण सद्भावनेतून करता आलं पाहिजे. आणि सद्भावनेतून करताना सर्वांच्या भल्यासाठी करता आलं पाहिजे. हा महत्त्वाचा विचार लक्षात घेता आला पाहिजे. आणि म्हणून हे जेव्हा करायला लागतो आपण, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला शांती मिळते. लक्षात घ्या, समाधान. हे समाधान आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या मनामध्ये जर आपण काहीतरी चूक झाली की चुकीचं वागलो तर आपण असमाधान मिळतं आपल्याला. जसं मनाच्या काही गोष्टी आपण कोणतरी वेडवाकडं बोललो तर आपल्याला आनंद होतो असं समजू नका. तिथे आपल्याकडे व्याकुळताच असते की आपल्याला असमाधान असतं, की तिथं समाधान नसतं. पण ज्यावेळेला आपण सर्वांशी चांगले वागायला लागतो, सर्वांशी संबंध आपण चांगले ठेवतो, तर आपल्याकडे समाधान असतं. आणि हे समाधान हे सर्वात मोठं धन आहे. लक्षात, आनंदाने जीवन जगण्यासाठी समाधानी वृत्ती फार महत्त्वाची असते. की छोट्या छोट्या गोष्टीत आपण काहीतरी वेडवाकडं वागतो आणि परत मग आपल्यालाच आपला पश्चाताप होतो म्हणा की आपण असं चुकीचं आपलं बरोबर केलं नाही, नंतर वाटतं. पण तिथपर्यंत वागण्यातून बोलण्यातून आपलं असमाधान मात्र आपण मागून घेतलेलं असतं. आणि त्यामुळे इथे जीवन जगण्याची कला म्हणताना आपल्याला आपण जे विचार आचरण करू, ते विचार आचरणाप्रमाणे आपल्याला आपल्या विचार आचरणाने चांगला किंवा वाईट परिणाम मिळत असतो. हा एकच धर्म आहे, हा खरा धर्म आहे. मग तो कोणताही हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बुद्ध असेल, कोणी असेल. कर्म चुकलं तर कर्माचं फळ त्याला चुकीचं मिळतं आणि त्याच्या जीवनामध्ये तो दुःख निर्माण होतं. पण तेच त्याचं कर्म तो कोणत्याही धर्माचा असेल माणूस, पण त्याचं कर्म जर सर्वांशी सद्भावनेतून होत असेल तर त्या जीवनामध्ये समाधान नांदत असतं. आणि म्हणून हा धर्म आहे. आणि हा धर्म खरा सनातन धर्म आहे. म्हणून सनातन धर्म म्हटल्यानंतर हा एकच, तो युगानुयुग आहे, आजचा नाही, तो माणसाने बनवलेला नाही. तर हे परमेश्वराची इच्छा म्हणा की परमेश्वराचं आज्ञा म्हणा की तसा तो धर्म आहे. म्हणून धर्म म्हणताना आपला स्वभाव म्हणजे आपला स्वभाव सुस्वभाव असायला पाहिजे. तिथे सुस्वभाव असणं हा आपला धर्म आहे. म्हणजे स्वभाव धर्म असा पण शब्द वापरतो ना. म्हणजे मीठ म्हटलं की खारट, एखादा सफेद गोष्ट आणि ती खारट नसेल तर तुम्हाला हे मीठ आहे तर मीठ होऊ शकत नाही. कारण मीठ म्हटलं की त्याचा स्वभाव धर्म खारटपणा आहे वस्तूचा. साखर म्हटलं की गोड आहे. हे जसं चिंच म्हटलं की ते आंबटच आहे, आंबट नसेल तर चिंच. मिरची दिली आणि तिखटच आहे त्यामुळे मिरची चांगली आहे म्हणा. अरे तिखट आहे तरच मिरची, नाही तर मिरची कशी. म्हणजे हे जसे स्वभाव धर्म तसा आपला स्वभाव धर्म, हा आपला स्वभाव धर्म हा महत्त्वाचा असतो. आणि हे जो आपला स्वभाव धर्म आपण म्हणतो तर त्या स्वभाव धर्माप्रमाणे आपल्याला आनंदाने जीवन जगता येतं. म्हणजे आपल्या मनामध्ये जर सद्भावना असते, मैत्रभाव असेल सर्वांप्रती, तर एक समाधान नांदत असतं. आणि तो खरा आपण त्या सद्भावनेचा धारणा केल्यामुळे असतो तो खरा धर्म आपला आपण जगत असतो. तिथे
जर आपण विकार आपल्या मनामध्ये वाढत असतील तर तो आपला अधर्म असतो। धर्म आणि अधर्म असा ज्या विचार करतो तो इथे लक्षात घेतला पाहिजे। लोक बाकीच्या गोष्टीकडे कुठेतरी अधर्म आहे का आम्ही धार्मिक आहोत किंवा तो अधार्मिक आहे असं जे म्हणतात ते त्यांचं विचार कसे आहेत त्याच्यावर अवलंबून असलं पाहिजे। ते न सोडता कुठच्या तरी एखाद्या संप्रदायाप्रमाणे आपण ठप्पा मारून त्याप्रमाणे वागलो म्हणजे तिथे कर्मकांडात्मक वागलो, जर ते निसर्ग नियोजन विरोधात असेल आणि तिथे आपण तसंच वागत असो तो तर धर्मच नव्हे। म्हणून खरा धर्म समजला म्हणजे प्रत्येकाला जगातल्या सर्व माणसांचा धर्म एक, जसा परमेश्वर एक म्हटलं जातं तरी खरा धर्म हा की ज्याचा अंतःकरणात सद्भावना असतील तो धार्मिक आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये विकार असतील तर तो अधार्मिक। हा थोडा विषय समजला की आपल्याला आपल्या जीवनाकडे कसं पाहायचं, ही जीवन जगण्याची कला कशी आत्मसात करायची हे लक्षात येईल। आणि हे सगळं जे करायचं असेल तर आपल्याला प्रयत्नपूर्वकच करायचं, आपोआप होणार नाही। प्रयत्न आणि निश्चय की ज्यावेळेला आपण हे प्रयत्न करतो समजतं आणि आपण तसं करायला लागतो तेव्हा अंतर्मन आपल्याला उडवून टाकतं। ते जर आपल्याला जरासं दुर्लक्ष झालं की अंतर्मन त्याच्या पूर्वीच्या पॅटर्नप्रमाणे वागतं आणि मग आपल्याला वाटतं आपल्याला हे जमतच नाही कसं करायचं, पण इथे निश्चय केला पाहिजे। निश्चयाला शिवाय हे जीवन आपल्याला आनंदाने जगता येणार नाही। म्हणून निश्चय काय असायला पाहिजे की कसं आपण आपल्या जीवनाकडे कसं पाहायचं, हे पाहणं ज्यावेळेला माणसाला कळायला लागतं ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला जीवन जगण्याची कला आत्मसात होते। म्हणून इथे सर्वात महत्त्वाचं असतं ते आपल्या ठिकाणी सद्भावना कशा निर्माण होते आणि हे सद्भावना निर्माण होण्यासाठी आपलं मन स्थिर कसं होईल, मन शांत कसं होईल, की आपली जी जीवन जगण्याची पद्धत असते ती कशी असते। आपण प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यातून पाहतो किंवा पंचज्ञानेंद्रियाने जाणतो, तर पाहतो जाणतो, जाणल्यानंतर योग्य याचं मूल्यमापन करतो। योग्य मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला ती वस्तू चांगली वाटली तर ती हवी अशी वाटते आणि ती जर अयोग्य वाटली ती नको अशी वाटते। आणि हवं आणि नको वाटल्यानंतर ती अधिक हवं वाटलं की त्याला आसक्ती म्हणतात आणि नको नको म्हटलं की त्याला दुरासक्ती म्हणतात। आणि आसक्ती आणि दुरासक्तीच्या कात्रीमध्ये माणूस जेव्हा अडकतो तेव्हा तो नेहमी असमाधानी असतो। म्हणजे इथे कला समजून घेण्यासाठी ही कात्री मध्ये अडकायचं नाही आपल्याला, जे आहे तिथे समाधान, अधिक प्रयत्न करत राहायचं पण जिथे आहात तिथे समाधानाने राहता आलं पाहिजे। आणि ही जेव्हा समाधानी वृत्ती आपल्याला असेल तर आपण आनंदाने जीवन जगतो। नाहीतर प्रत्येक वेळेला माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही अशा विचाराच्या माणूस स्वतःच्या मनामध्ये विचार करत राहील तो असमाधानी असतो। इतरांच्याकडे बाबा मोठं घर आहे माझ्याकडे घर नाही, इतरांकडे खूप पैसे माझ्याकडे पैसे, इतरांकडे खूप दागिने आहेत माझ्याकडे दागिने नाही, एक दुसऱ्यांकडे गाडी आहे माझ्याकडे गाडी नाही, अशा तुलनेतून जेव्हा तो एखादा माणूस अडकलेला असेल तर तो कधीच समाधानी राहू शकत नाही आणि समाधानी न राहिल्यामुळे तो दुःखी होतो। जे आहे त्यात समाधान नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्याच्यासाठी अधिक आपली परिस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न, जिथे आहात तिथे ती समाधानी वृत्ती ज्यावेळेला धारण करता येईल त्यावेळेला आपण आनंदाने जीवन जगतो। ज्या वेळेला ही समाधानी वृत्ती धरता येत नसेल तर आपण कधीच आनंदीने जीवन जगू शकणार नाही। म्हणून मानवी जीवनामध्ये जगामध्ये ज्या लोकांकडे आपण पाहतो तेव्हा बरेच लोक असमाधानी असतात। खूप पैसा मिळाला तरी असमाधानी, त्यांना चांगली झोप लागत नाही, तब्येत बिघडलेली असते, शरीराच्या काहीतरी व्याधी जडलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचं असमाधान तिथे सतत असतं। आणि हे जे असमाधान तिथे असल्यामुळे तिथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की इथे सगळ्या सुखसोयी आपल्याकडे असल्याच पाहिजे हा आग्रह असता कामा नये। बऱ्याच लोकांना सगळंच हे पण पाहिजे ते पण पाहिजे, म्हणजे हा आसक्तीचा प्रकार येतो आणि आसक्तीच्या प्रकारामध्ये ती असमाधान नांदायला लागतं। पण आपल्या वाट्याला आलेली जी परिस्थिती आहे ती परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्याकडे असलं पाहिजे। कारण परिस्थिती प्रत्येक वेळेला जीवनामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला येते। कधी आपल्याला चांगली म्हणजे अनुकूल परिस्थिती मिळते, कधी प्रतिकूल परिस्थिती मिळते, त्या दोन्ही परिस्थितीकडे समत्वाने आपल्याला पाहता येतं। म्हणून सुख आणि दुःख ज्यावेळेला म्हणतो ते आपण बाहेरच्या परिस्थितीवर आरोप करतो
की अमुक एखाद्या माणसाने असं बोलला म्हणजे मी दुःखी झालो, कोणीतरी माझा अपमान केला म्हणून मी दुःखी झालो, किंवा कोणीतरी कौतुक केलं म्हणजे मी सुखी होतो. खरं म्हणजे ह्या बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा कधीच आनंदाने जीवन जगता येणार नाही. बाहेरच्या गोष्टी या बदलणाऱ्या आहेत. आज कौतुक करणारा माणूस उद्या तुमच्यावर तुमची निंदा पण करेल आणि मग तुम्ही दुःखी व्हाल, तर त्याला काही अर्थ नाही. आपल्या ठिकाणी तिथे त्या परिस्थितीच्या अनुसार आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावनेतून आपण सुखी दुःखी होतो. जर आपल्याकडे सतत सद्भावना असेल तर आपण सतत समाधानात राहतो, आनंदाने राहतो. म्हणजे सुख दुःख हे आपल्या हातात आहे, लक्षात घ्या. आणि हे सुख दुःख जे आपल्याला हातात आहे त्याच तिथे आपल्याला सद्भावनेतून राहिलं पाहिजे. इथे परत यावं लागतं. जीवन जगणे कला म्हणताना अंतर्मनामध्ये सद्भावना सतत जागृत राहिली पाहिजे आणि त्या सद्भावनेतून आपल्याकडे सगळीकडे पाहता आलं पाहिजे आणि त्या सद्भावनेतून आनंद आपला आपण चाकू शकतो. बाहेरच्या परिस्थितीवर आपण अवलंबून राहत नाही, परावलंबी होत नाही, तर आपण स्वावलंबी होतो. तिथे सतत आपला चेहरा स्मित असू शकतं, आपला चेहरा सतत आनंदाने आपण जीवन जगू शकतो, आनंदाने प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. आणि असं हे जीवन जगणं म्हणजेच जीवन जगण्याची कला. कशी? आनंदाने जीवन जगण्याची कला. दुःखाने जीवन जगण्याची कला म्हणत नाहीत. जीवन जगायचं असेल तर आनंदाने जगायचं आहे आणि म्हणून चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. हे समजण्यासाठी आपल्या जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे की आनंदाने जे मौज मजा केली म्हणजे आनंदाने, की व्यसनं केली म्हणजे आनंदाने जीवन जगतात, की पार्ट्या केल्या म्हणजे आनंदाने जीवन जगतं, असं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. कारण त्या पार्ट्या बिट्या केल्यानंतर त्या क्षणासाठी त्याने उत्साहाने किती मोठमोठ्याने ओरडले, आनंदाने वागले, ते थोड्या वेळाने त्याचा वाईट परिणाम जो त्यांच्या जीवनावर येतो त्याच्यानंतर त्यांना दुःख त्यांच्या वाट्याला येतच असतं. म्हणून आपण सतत एकच लक्षात ठेवायचं, सकारात्मक विचार, की सर्वांनी आनंदाने जीवन जगलं पाहिजे, सर्वांप्रती आपल्याकडे आपलेपणा असला पाहिजे आणि सर्वांच्या भल्याचा विचार सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. फक्त मी माझ्यापुरती नाही, मी पण आनंदी व्हायला पाहिजे, असायला पाहिजे आणि सर्व आनंदी असायला पाहिजे. आपल्याबरोबर जे जे म्हणून आहे ते सर्वांनी आनंदाने जीवन जगलं पाहिजे. ह्या इच्छेने, ह्या सद्भावनेने आपण जीवनाकडे पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, तिथे आपले ज्यावेळी विचार उच्चार आचार आपल्याकडनं त्या पद्धतीने व्हायला लागतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आनंदाने जीवन जगू. म्हणून हे असं आनंदाने जीवन जगण्याची बुद्धी, निश्चय, प्रयत्न आपल्या सर्वांकडून हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.